चलेगी गुंडागर्दी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। देशाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे। देशाची सरकार भारतीय संविधानाने निर्माण झालेली आहे आणि या निर्माण झालेल्या सरकारमधील एक जबाबदार गृहमंत्री जो गुंडेशाहीच्या तत्वानं देशाच्या लेवलवर सत्तेमध्ये आलेला अमित शहा, त्या माणसाने संसदेमध्ये चर्चा करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वारंवार नाव घेऊन त्यांचा अवमान करण्याचं काम केलेलं आहे आणि देशाच्या लोकांना सांगितलं आहे, काय सांगितलं की तुम्ही देवाचं नाव घ्या आणि स्वर्गामध्ये जाण्याचं काम करा। तर त्या हरामखोर अमित शहाला माझा प्रश्न आहे की बाबासाहेबाचं नाव आम्ही नाही घेणार तर स्वर्गामध्ये जाण्याच्यासाठी कोणत्या शिड्या तुझ्याजवळ आहेत ते इकडे पाठव, आम्ही स्वर्गामध्ये जाण्याचं काम करू। अशा पद्धतीचं संविधानानं निर्माण झालेला देश, ज्या देशामध्ये लोकशाही निर्माण झाली त्या देशामधला गृहमंत्री अंधश्रद्धेकडे देतो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आणि बाबासाहेबांचा अवमान करतो। एवढंच नाही तर या महाराष्ट्रामध्ये जो देवेंद्र फडणवीस आहे त्याच्यासारखाही नालायक मुख्यमंत्री आतापर्यंत आम्ही पाहिलेला नाही। काल चर्चेमध्ये म्हणतो चर्चा करायची आहे, पण ज्या परभणीमध्ये पुतळ्याच्या विटंबना झाली, ज्या ठिकाणी संविधानाची पुस्तक तोडण्यात आली, तो तोडणारा मनोरुग्ण आहे म्हणतो। आणि म्हणून त्या देवेंद्र फडणवीसाला माझा प्रश्न आहे की जर तो मनोरुग्ण आहे तर त्याला बाबासाहेबांचा पुतळा का तोडलं नाही, ते हातातला संविधानच का तोडलं, याचाही उत्तर तू दिलं पाहिजे। आणि म्हणून हा कटकारस्थान भारतीय जनता पार्टीचा या देशामध्ये आहे आणि तो पर्टिक्युलर या देशामधल्या संविधानाला तोडणे, बाबासाहेबांचा अपमान करणे ही जी काही घटना आहे ही जातीयवादाला घेऊन चाललेली घटना आहे, धर्मनिरपेक्षता तोडणारी घटना आहे। आणि म्हणून बांधवांनो लक्षात ठेवा, तुम्ही आता सुरक्षित नाही। आणि म्हणून माझा दुसरा प्रश्न या गोंदिया जिल्ह्यातील 4ही आमदारांना आहे की हरामखोरांनो, लोकशाहीच्या आधारावर तुम्ही निवडून गेलात पण एकही शब्द तुम्ही विधानसभेमध्ये या घटनेवर निषेधार्थ बोलू शकला नाही। आणि म्हणून तुमचाही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि या ठिकाणी पूर्ण आमच्या काँग्रेसच्या वतीनं मी मागणी करतो अमित शहानी राजीनामा द्यावं, राष्ट्रपतींनी तो राजीनामा त्याला बरखास्त करावं। महाराष्ट्र सरकारमध्ये ज्या पद्धतीनं या मुख्यमंत्र्यांनी जे काही केलेलं आहे या मुख्यमंत्र्याला बरखास्त करावं अशा पद्धतीची मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं करण्यात येतो। आणि या ठिकाणी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचाही आम्ही निषेध करतो, कारण जो सूर्यवंशी आज आमचा कार्यकर्ता पोलीसच्या मारहाणामध्ये त्या पोलीस कस्टडीमध्ये मरतो त्यालाही न्याय देण्याचं काम यांनी केलं नाही। आणि म्हणून हा भारतीय जनता पार्टीचा सुनियोजित कटकारस्थान आहे। या कटकारस्थानाला आता आम्ही घाबरणार नाही आणि आम्ही निर्णय घेतलेला आहे जिल्हा काँग्रेस कमिटीनं। गाव पातळीवर या सगळ्या गोष्टीचं आंदोलन आता सुरुवात होईल आणि कार्यकर्त्यांनी त्याची सुरुवात करावी अशी माझी सर्वांना विनंती आहे। आणि या ठिकाणी LDO साहेब जर आले असतील तर त्यांनी आमचं निवेदन घ्यावं ही विनंती केली आहे। अमित शहा मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। अमित शहा इस्तीफा दो, मोदी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद। माननीय LDO साहेबांना आमची विनंती आहे, हा आमचा निवेदन राष्ट्रपतीच्या नावानं आहे, आपण राष्ट्रपतीला पाठवावं आणि याच्यावर काय कारवाई होतो त्याचं उत्तर आपल्या मार्फत आम्हाला द्यावं एवढीच विनंती आहे। जय भीम, जय भीम,